नमस्कार, मी जयंती साळुंखे. लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत कोकणामधली विंदा करंदीकर यांची राणीची बाग. विंदांची राणीची बाग असं त्याला नाव दिले राणीची बागेला. आणि ही छोटीशी बाग बनवली आहे कणकवली येते. आणि आता आपण चाललो आहे कणकवलीला आणि त्या ठिकाणी बाग कशा प्रकारे बनली आहे ती बघूया. कारण मी मागच्या वेळी गेलो होतो त्यावेळी तिथं काम चालू होतं, तर आता ही बाग तयार झाली आहे पूर्ण. आणि आजूबाजूचा परिसर पण बघूया आपण. तर आता आपण चाललो आहे कणकवलीला आणि त्या ठिकाणी जाऊन ही बाग कशी बनली आहे ती बघूया. तर कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आपण चाललो आहे. आणि कणकवली आता मोठं शहर बनलं आहे, त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर पण आपण बघूया कशा प्रकारे तो कणकवलीचा. तर आता आपण कणकवलीला जाऊन या बागेचा आनंद घेऊया. प्रदीपच्या खाली वरून गेला तिथून डायरेक्ट वाघजरा झालं. आणि आता आपण आलो विंदांची राणीची बाग बाल उद्यान कणकवली. आणि हे बनलंय रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे आपलं रेल्वे स्टेशन. तर आता आपण या ठिकाणी आलोय आणि छोटीसं गार्डन बनवलंय, पण मस्त बनवलंय, म्हणजे मुलांसाठी चांगलं आहे. त्यामुळे संपूर्ण रेल्वे स्टेशनचा परिसर सुद्धा सुंदर झालाय. आता संपूर्ण नवीन परिसर बघतो आपण कणकवली रेल्वे स्टेशन. तर आता आपण बाग बघूया कशी आहे. छोटीशी बाग आहे आणि इकडे सगळी लहान मुलांची सोय आहे. ते त्या ठिकाणी त्या बाजूला पण इकडे गेम आहेत भरपूर. तिकडे हरण आहे, तिकडे लेपर्ड आहे, बिबट्या. छान गेम आहेत, मस्त बनवले. छोटीशी जागा आहे पण वापर चांगला केला जागेचा. आणि त्याच्यामुळे खूप सारे गेम इकडे बसवलेले आहेत लहान मुलांसाठी. इकडे सुंदरशी बाग आहे आणि इकडे बघा सगळे स्कल्पचर लावले, सेल्फी पॉइंट. हाताशी हात मिलाव, 2 हात आहेत, स्कल्पचर आहे मस्त आहे. इकडे बससाठी बघा असे मस्त आधुनिक असे स्टॉप पण बनवलेत. बस थांबा, कणकवली रेल्वे स्थानक बस थांबा. त्या बाजूला पण आहे, येणाऱ्या आणि जाणाऱ्यांसाठी वेगवेगळे आहेत. आणि हे नामानंद मोडक यांनी बनवलेलं स्कल्पचर आहे. कणकवलीचे सुपुत्र आहेत ते. आणि या ठिकाणी त्यांचं नाव सुद्धा लिहिलं आहे, स्कल्पचर बाय नामानंद मोडक. त्यांचा नंबर आहे 9422 43 60 28. तुम्हाला जर असं कुठे स्कल्पचर बनवायचं असेल तरी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून बनवू शकता. फायबरमध्ये आहे, मस्त 2 हात बनवले आहेत.
अशा प्रकारे कणकवली रेल्वे स्थानक परिसर, म्हणजे बाहेरचा परिसर तर सुधारलेला आहे. इकडे सुंदर असे गवेरेडे आहेत. सध्या यांचा धुमाकूळ आहे कोकणामध्ये, कारण सगळीकडे गवेरेड्यांचा धुमाकूळ आहे. इकडे जिराबाच्या आकाराची खुर्ची आहे, इकडे चेअर आहे, कमळाचं स्कल्पचर. तर आता सुशोभीकरण बऱ्यापैकी पूर्ण झालं, त्याच्यामुळे संपूर्ण फिनिश म्हणजे पूर्ण झालेली बाग बघतोय आपण. इकडे आय लव्ह कणकवली. इकडे गोगल काय पोटात पाय, गोगल काय मस्त. आणि इकडे गोठण देव, सुंदर मंदिर बनवलं इकडे. सुंदर असं लाल चिराचा वापर करून मंदिर बनवलं आहे. गोठणदेव मित्र मंडळ परबवाडी कणकवली. आणि इथे संपूर्ण आपली पर्यटन स्थळ, सगळी मंदिरं, म्हणजे कणकवली तालुक्यातील भालचंद्र बाबा मठ, स्वयंभू मंदिर कणकवली, सावडाव धबधबा, फोंडा घाट, अशा प्रकारे कणकवली तालुक्यातले सगळे. आणि या ठिकाणी तालुकावर पर्यटन स्थळ आहेत. इकडे भालचंद्र बाबांचा मठ, स्वयंभू मंदिर, सावडाव धबधबा, फोंडा घाट. ही कणकवली तालुक्यातली अट्रॅक्शन, आकर्षण. देवगड तालुक्यातील देवगड किल्ला, गजबादेवी मंदिर, कुणकेश्वर मंदिर, देवगड बंदर. मालवण तालुक्यामधलं मालवण सिंधुदुर्ग किल्ला, राजकोट मालवण बंदर, देवबाग मालवण. आणि या ठिकाणी वेंगुर्ला तालुक्यातील सागर रेस्ट हाऊस वेंगुर्ला बंदर, वेतवा मंदिर आणि गणपती मंदिर रेडी, अशी सर्व ठिकाणी या बाजूला आहेत. आणि संपूर्ण परिसर आता सुसज्ज झालेला आहे, सुंदर. अशा प्रकारे आपण कणकवली तालुक्यातील राणीची बाग आणि त्याच्या बाजूचा परिसर म्हणजे रेल्वे स्टेशन बघतोय. वरती नेहमीप्रमाणे आपल्या ट्रेन्स जात येत असतात. आणि या बाजूला देवगड तालुक्यातील आणि वैभववाडी तालुक्यातील अजून काही ठिकाण आहेत. या ठिकाणी वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधबा, भुईबावडा घाट, करो घाट, कुर्ली धरण. आणि या ठिकाणी देवगड तालुक्यातील सागरी महामार्ग, मीठमुंबरी पूल, देवगड बंदर, पवनचक्की देवगड. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे, तो म्हणजे वीरगड किल्ला कुठेही उल्लेख नाही त्याचा, म्हणजे मला तरी दिसला नाही, असेल इथे कुठेतरी, पण या ठिकाणी तरी नाही आहे. अशी सर्व ठिकाणे या ठिकाणी आहेत. आणि आपण मगाशी गेलो होतो ती विंदांची बाग, राणीची बाग. तर तुम्हाला जर कोणी सांगितलं कणकवलीमध्ये राणीच्या बागेत जायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. तर आता इथून आपण ड्रोन शॉट घेऊया मस्त मस्त. ते व्हिडिओच्या एंडिंगला एन्जॉय करा.